तिलारी धरणाच्या मुख्य जो बंधारा आहे धरणाचा, तिथे मी बसलेलो आहो आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय. हे जे धरण आहे ते पूर्ण मातीचं धरण आहे आणि या धरणाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे जास्त बांधकाम करण्याची गरज नाही. हे धरण या बाजूला एक डोंगर आहे आणि ह्या बाजूला एक डोंगर आहे आणि हा डोंगर पूर्णपणे बांध घालून बंद केलेला आहे आणि जे धरणाचं क्षेत्र आहे, जे धरणाचा पाण्याचा साठा आहे, तो असा विस्तृत असा पसरलेला आहे आणि ज्या डोंगरामध्ये आजूबाजूला दऱ्या गेलेल्या आहेत त्या दऱ्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे. मुख्य म्हणजे तुम्ही इथे जर आलात तर ह्या धरणाचं क्षेत्र तुमच्या तसं लक्षात येत नाही, कारण धरणाचा परिसरच असा आहे जो पूर्णपणे नॅचरल म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या हे धरण अतिशय सुंदर असं आहे. तर जर तुम्ही कोकणात आलात, दोडामार्ग तालुक्यात खास करून, तर या क्षेत्राला तुम्ही नक्की भेट द्या. नमस्कार, माझ्या कोकणची झुळूक यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि माझ्याबरोबर आहेत माझे मित्र प्रशांत आणि त्यांच्या आत्याच्या मुलाच्या. आम्ही बागेत चाललो आहे आणि त्यांची बाग आहे तिलारी धरण क्षेत्राच्या बाजूला. तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तिलारीचं डॅम दाखवणार आहे, मुख्य धरण. तर माझा तुम्हाला चॅनल आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. कोकण निसर्ग सौंदर्य आणि सणासुदीने नटलेलं हे कोकण. या कोकणामध्ये अनेक धार्मिक सण उत्सव मोठ्या आनंदात पार पडतात. त्याप्रमाणे कोकण जसं सणासुदीने नटलेलं आहे तसं निसर्ग सौंदर्याने सुद्धा नटलेलं हे कोकण आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा या कोकणाच्या चारही बाजूनी पसरलेल्या आहेत. तर हा जो आमचा दोडामार्ग तालुका आहे तो महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक तिन्ही राज्याच्या सीमेवर येतो आणि पूर्णपणे हे जंगल क्षेत्र आहे आणि या जंगलात फिरणं पण तेवढंच आपल्याला आनंददायी वाटतं. जर तुम्ही इथे जर आलात तर या तिलारी परिसरात अवश्य फिरा. मुख्य धरणाच्या तुम्ही जवळ आलात की तिथे तुम्हाला गेटवर एंट्री करून आतमध्ये यावं लागतं आणि तिथे परमिशन घेऊन तुम्हाला इथे आतमध्ये यायला सोडतात. तर मंडळी, कोकण ही अशी भूमी आहे की ती परशुरामाने निर्माण केली असं म्हटलं जातं. खरोखरच आपण जर कोकणात आलात तर या कोकणचा तुम्ही अनुभव घेऊ शकताय. असं म्हणतात की कोकण हे स्वर्गापेक्षाही सुंदर आहे. तर या कोकणात तुम्ही नक्की या. आता जो माझ्या मागे तुम्ही तिलारी धरण क्षेत्र जे पाहताय तो भाग अतिशय निसर्गरम्य आणि डोंगरदऱ्यांनी नटलेला आहे. जर तुम्ही दोडामार्ग तालुक्यात मध्ये आलात तर या तिलारीच्या डॅमला तुम्ही नक्की भेट द्या आणि या परिसराचा तुम्ही किंवा पर्यटनाचा मनमोहकपणे आनंद लुटा. इथे माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय की तिलारीचं डॅम दिसतंय आणि या जो धरणाचा विस्तार आहे तो पूर्वी इथे जी गावं होती, उदाहरणार्थ पाल, पाटिये, आयनोडे, शिरंगे, ही 6-7 गावं या धरणाच्या क्षेत्रामध्ये बुडलेली आहेत. तर तिलारी जर तुम्ही आलात तर इथे अतिशय सुंदर असा हा तुम्हाला परिसर पाहायला मिळतो. तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही या धरण क्षेत्राचा परिसर पाहू शकताय. तर तुम्ही कोकणात केव्हाही जरी आलात, तुम्ही पावसाळ्यात आलात किंवा उन्हाळ्याच्या दिवसात आलात, तर कोकण हे असं आहे की अतिशय निसर्गरम्य कोकण आहे. आणि कोकणात आल्यानंतर तुम्ही
प्रसन्न होऊन गेल्याशिवाय राहत नाही. तर इथे येण्याचं कारण म्हणजे माझे मित्र आहेत, त्यांनी इथे वर या डोंगर परिसरात त्यांची जागा आहे, तिथे त्यांनी काजूची बाग केलेली आहे. तर आम्ही मुद्दाम हे धरण क्षेत्र पाहण्यासाठी इथे आलेलो आहोत. धरण क्षेत्रात जर आला तर या धरणाचा विस्तार असा आहे की तुमच्या लक्षात येत नाही. कारण जी 5-6 गावं गेलेली आहेत धरण क्षेत्रात, तिथे तिन्ही चारही बाजूनी डोंगर आहेत आणि डोंगराच्या आतमध्ये दरी गेलेली आहे. आता ह्या बाजूला जर तुम्ही पाहिलात तर हे जे 2 डोंगर दिसतात आणि तिथे एक मध्ये तिसरा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या आतमध्ये पूर्ण दरी गेली आणि त्या दरीमध्ये पाणी शिरलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एका ठिकाणाहून पाहून इथे पाण्याचा अंदाज लागत नाही. आणि या जर बाजूला जरी पाहिलात तरी इकडे तुम्हाला 2 डोंगर दिसत आहेत, तिथे पण अशी दरी जाऊन त्या डोंगराच्या पलीकडे पाणी गेलेलं आहे. आणि त्या साईडला जर पाहिला तर तुम्हाला जे मुख्य धरण आहे तिथे त्यांनी जी नदी होती त्याचं बांधकाम करून नदी बंद केलेली आहे आणि त्या डोंगराच्या पलीकडे धरणाचा मुख्य दरवाजा आहे. ज्यावेळी पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो होतं त्यावेळी त्या गेटने पाणी आपली तिलारी जी नदी आहे, तिलोत्तमा नदी आहे, जी घोटगे, परमे, मणेरी अशी वाहत वाहत खाली जाऊन समुद्राला मिळते. तर या नदीत पाणी हे सोडलं जातं धरणाचं. तर जर तुम्ही इथे जर आलात तर नक्की या ठिकाणाला मित्रांनो भेट द्या. कारण कसं होतं माहीत आहे, जे आपण शहरामध्ये राहतो आणि आपल्याला शहरामध्ये अनेक तुम्हाला कृत्रिमरित्या तयार केलेले नैसर्गिक म्हणजे कृत्रिम पॉईंट हे बघायला मिळतात. पण जे खरं जे सुख आहे, आनंद आहे तो निसर्गाच्या सान्निध्यातच आहे. आणि असे नैसर्गिक जे पॉईंट आहेत ते तुम्हाला बघायला मिळत नाहीत. जर मंडळी तुम्ही या धरण परिसरात आलात तर या मुख्य धरणाच्याच बाजूला जी पिकअप वेअरचे एक गार्डन बनवलेली आहे आणि तिथे वन संशोधन केंद्र आहे आणि तिथेच छोटंसं एक डॅम आहे आणि ती गार्डन आणि डॅम अतिशय पाहण्यासारखं असं सुंदर आहे. तिथे जरी तुम्ही सहल म्हणा किंवा वनभोजनासाठी जरी आलात तरी त्या पण ठिकाणाला तुम्ही जवळच्या जवळ इथे येऊन भेट देऊन जाऊ शकता. आणि त्याचप्रमाणे त्याच्याच बाजूला जे आपली महाशिवयात्रा होते ते मेढ्याचं नागनाथ मंदिर आहे, ते पण तुम्ही तीर्थक्षेत्राला भेट देऊन जाऊ शकताय. धन्यवाद. तर मंडळी, मी आता आमच्या मित्राच्या बागेत आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता खरा कोकणी मेवा हा आहे. तर मंडळी,